तुळजाई माझ्या स्वप्नात आली होती। तिने मला दृष्टांत देऊन या समस्येवरचा उपाय सांगितला। खरं तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं निसर्गातच आहेत। ज्या रांजणात आपण पाणी साठवतो त्यात किमान 3 वीट जांभळीचे लाकूड ठेवलं तर पाण्यातले सगळे जंतू मरून जातात। ज्या विहिरीतून आपण पाणी भरतो त्या विहिरीत सुद्धा जांभळीचं लाकूड टाकायचं, मग पाणी स्वच्छ राहतं। मोटेच्या खुंट्या, मोटेचं चाक ते सुद्धा त्याच लाकडाचं असावं। आणि विहिरीच्या पाण्यात सुद्धा किमान 3 हात लांब जाडजूड जांभळीचं लाकूड सोडावं, म्हणजे पाणी कधीच दूषित होत नाही। होय ग, आमच्या आज्या पंजांनी लहानपणी सांगितलेलं मला समजा आठवते। तेच आपण त्यांची शिकवण विसरलो। आपण घरात पाणी साठवतो त्यामध्ये आठवड्यातून 2 वेळा तुरटी फिरवली की ते पाणी स्वच्छ निर्मळ राहतं। त्या पाण्याने आपल्याला कोणतेच त्वचेचे आजार होत नाहीत। आणि हे सगळं करण्यासाठी तंत्र मंत्र ह्या कशाचीही गरज नसते। आपण स्वतःची काळजी घेतली की चमत्कार आपोआप होतो। जगदंबा, माझी बायको आता आजारी आहे। गावातले बरेच लोक आजारी आहेत, त्यांचं काय? ही सगळी बरी कशी होणार? मी आणि माझ्या मित्रांनी याच्यावरती उपाय शोधून काढलाय। अय्यो, काय सापडला असेल ग उपाय तो? अय्यो नभाजी, कळतंय का? असुर नरेश त्यांच्या जवळ असलेल्या कुपीतल्या द्रव्याचा वापर करून बरं करणार की रे सगळ्यांना। मी, शिवा, नंदलाल काका, पद्मा, महिपती आम्ही सगळ्यांनी एक अशी औषधी वनस्पती शोधून काढली जी आम्हाला तुळजाईनेच दाखवली होती। त्या वनस्पतींच्या फुलांचा काढा करून गावातल्या प्रत्येक आजारी माणसाला देणार आहे। लवकरच सगळे या आजारपणातून बाहेर होतील। जगदंबा, अगं तू जसं आम्हाला समजावून सांगितलंस तसं या भागाबाईनं आम्हाला काहीच सांगितलं नाही बघ। तिनं उलट आम्हाला भीती दाखवली, घाबरवलं। होय 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 होय, आज हिला धडा शिकवायलाच हवा। होय होय, आम्हाला लुटलं हिनं, हिला सोडायचं नाही, मारा रे हिला सगळ्यांनी। अयो, हे भागाबाई थांब, कुठं पळतीस? हे धरा हिला। हे पकड, पकड हिला। थांबा। कोणीही यांना मारायचं नाही। अगं जगदंबा पण हो, हिंसा हा यावरचा उपाय नाहीये। मला सांगा, भागाबाई गावात का आली? तिला डोक्यावर कुणी चढवून ठेवलं? तुम्ही सगळ्यांनीच ना? तुमच्या मनातली अंधश्रद्धा तिने आधीपासूनच ओळखली, त्याला खत पाणी घातलं, तुम्हाला घाबरवून सोडलं, कारण तुमच्या मनात ती भीती आधीपासून होती। सगळ्यात आधी तुमच्या मनात असलेली अंधश्रद्धा काढून फेकून द्यायला हवी, मग तुम्हाला कुठलीही भागाबाई ढोंगी माणूस मांत्रिक फसवू शकणार नाही, त्यांच्या मर्जीनुसार तुम्हाला वागवू शकणार नाही। पण त्यासाठी तुम्हाला प्रत्येकाला मनाने भक्कम आणि खंबीर व्हायला हवं। भागाबाई, तू आता या गावातून निघून जा। आज मी तुला वाचवलं, पण पुन्हा तू या गावकऱ्यांच्या तावडीत सापडलीस तर ते तुला सोडणार नाही। आणि यापुढे आणखी कुठे जाऊन अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न केलास तर तुळजाई तुला सोडणार नाही। निघून जा इथून।
जगदंबा, समध्या गावासमोर तू माझा अपमान केलायस हे मी विसरणार नाही. एक ना एक दिवस नक्की ह्याचा सूड घेईन मी गावात नक्की पुन्हा येईन, तेव्हा तुला सोडणार नाही. जगदंबाचा विजय असो, जगदंबाचा विजय असो, जगदंबाचा विजय असो. थांबा, माझं एवढं कौतुक करू नका. हे जिच्यामुळं घडलंय, आपण तिचा जय जयकार करूयात. म्हणजे कोण? आई राजा, आई राजा, आई राजा. काय गाई, अशी का बघतेस माझ्याकडे? माझी लेक किती गुणाची आहे ते बघतेय ग. आई, हा ग खरंच किती गुणाची आहेस तू, आणि हुशार बी. भागाबाई जे काही करल त्याच्या आडवं जाणार नाहीस असं वचन घेतलं होतं मी तुझ्याकडून, आणि ते वचन न मोडता तू गावाला वाचवलंस. काय खरं काय खोटं, चांगलं वाईट समज दाखवलंस. माझं चुकलं ग, चांगल्या गोष्टी करण्यापासून मीच तुला अडवत राहिली. आई, तू स्वतःला दोष देऊ नको. हे बघ, तुला माझी काळजी वाटत होती म्हणून तू मला अडवत होतीस, आणि बाकी गावाला वाचवण्याचं म्हणशील तर हे धाडस मी तुझ्याकडूनच शिकले. माझ्याकडून काहीतरीच काय. खरंच आई. अगं मी काय केलं एवढं? चार चौघीसारखी सामान्य बाई आहे मी. साधं कुठं जरी झालं तरी भीती वाटते मला. असुरांचं नाव जरी काढलं ना तरी घरात पळून जाते मी. माझ्यापासून काय शिकणार आहेस तू? तू चार चौघींसारखी सामान्य बाई नाहीयेस. अगं, बाबा घरी नसताना तू एकटी घर सांभाळतेस. मला लहानपणीच्या एवढ्या गोष्टी आठवत नाहीयेत, पण माझ्यावर आलेल्या प्रत्येक संकटावेळी तू हिमतीने उभी राहिली होतीस. परीक्षा म्हणजे नेमकं काय असणार आहे? आजची रात्र अमावास्येची रात्र आहे. सूर्यास्तानंतर जगदंबाला गावाबाहेरील मंदिरात ठेवण्यात येईल. जी मंदिरात लवकर पोहोचेल ती खरी आई. खरी आई आपल्या लेकीला संकटकाळी कधीच एकटं सोडणार नाही. हीच खरी आहे, हीच खरी आहे, हीच खरी आहे, हीच खरी आहे. कितीही कठीण परिस्थिती असली तरी आपण लढायचं, हेच तू मला शिकवलंस. तू आणि तुझ्यासारखी प्रत्येक आई आपल्या लेकरांना आणि आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या माणसांसाठी लढायला शिकवते. ती त्यांची प्रेरणा असते. अगदी साध्या गोष्टीतून, रोजच्या जगण्यातून ती त्यांचा आदर्श बनते. तशीच तू माझा आदर्श आहेस. काय बोलणं चाललं मायलिकीचं? काही नाही, आम्ही आपल्या अशाच गप्पा. पोरीचं कौतिक करत होते आपले. कौतुक? मग हे डोळे कशानं भरलेत? हे समजा माझ्यामुळं करू शकले असं म्हणली, पण टचकन डोळ्यात पाणी चालव. आपली लेक आहेच गुणाची, लाखात एक आहे, आणि तू तिची आई म्हणून तू बी जगा वेगळी. माझा गोंधळ करून टाकता पण तुम्ही दोघी कधी कधी. आम्ही दोघींनी काय केलंय? कधी भांडता आणि कधी एकमेकींच्या गळ्यात पडून माया करता. मला कळतच नाही ना काही. बरं, चला जेवण करायला घ्या. आज मी माझ्या लेकीच्या आवडीची खीर बनवली आहे. आई, खरंच? भाई तर आता जगदंबाच्या आवडीची, तिच्या आईनं कौतुकानं केलेली खीर म्हणजे आम्हाला काय चवीला बी भेटणार नाही.
उपाशीच राहावं लागणार आता. जातो मी. बाबा पहिला घास तुम्हाला. थोडीच देणार हं? हा. अयो अय्यो असुर नरेश, कुणामुळे का होईना पण ती भागाबाई पळून गेली की हो गावातून. ते काय म्हणतात ते सुंठे वाजून खोकला गेला बघा. अयो झालं की हो तुमच्या ते मनासारखं म्हणतो मी. ते औषध तुम्हीच दिलं होतं की हो त्या जगदंबाला म्हणते मी. आणि जिंकून घेतलं की हो तिचं मन. काय करताय? सोडा की हो मला असुर नरेश. काय चुकलं माझं? त्यांना मी नेलेल्या काढ्याची काहीच गरज पडली नाही. त्यांनी आधीच औषधी वनस्पती आणि फुलं शोधून ठेवली होती आणि त्याचं सगळं श्रेय शिवाला मिळालं. अय्यो असुर नरेश, चुकलं माझं. सोडा सोडा मला असुर नरेश, सोडा. मग तू असं काहीतरी का बोललीस? अय्यो असुर नरेश, मग मला मारून काय होणार म्हणते मी. सोडा मला, मी पाया पडते तुमच्या. असुर नरेश, जीव घेता की काय माझा? अयो म्हणू नक्की काय चुकलं ते कळलंच नाही बघा. मला नाही माहित. त्यांना कुठल्या तरी अरण्यामध्ये त्या वनस्पतीचा शोध लागला आणि त्यामुळे अख्खं गाव बरं झालं. त्यामुळे सगळ्या गावाचं आजार पण बरं झालं. त्या फुलांचा रस काढताना जगदंबाच्या घरातला घाणा चालवता नाही आला मला. शिवानी तो चालवला आणि माझी सगळ्यांसमोर फजिती झाली. सगळंच विचित्र घडतंय, सगळंच बिघडतंय. मी त्या शिवाला मारायला पाठवलेले असुर सुद्धा निष्प्रभ ठरले. असुर नरेश, खरंय बघा की हो ते. अयो कुठंतरी काहीतरी चुकतंय बघा की हो. हा शिवा नक्की कोण आहे? हे सगळं कसं घडवून आणतो? हे आत्ताच्या आत्ता शोधून काढायलाच हवं. अय्यो असुर नरेश, तुम्ही त्याच्यावर रागवला हे समजू शकते की हो मी. अयो पण तुम्ही त्याच्यासाठी मलाच आगीत ढकलायला निघालात. मग त्यापेक्षा त्यालाच ढकलायचं होतं की हो आगीत. हा काय म्हणलीस? अय्यो काही चुकलं का माझं? चुकलं नाही. कधी नव्हे ते योग्य बोललीस तू. शिवा सतत माझ्या मार्गातला काटा बनतोय. तो नक्की कोण आहे अशी शंका आहे माझ्या मनात. आता या काट्यानेच त्याचा काटा काढायचा. असुर नरेश, काट्याने काटा काढायलाच हो. ती शंका कुठली ते सांगून सोडा म्हणतो मी. ही शंकाच मिटवायची आणि त्याला संपवायचंय. एक भयंकर योजना आहे माझ्या डोक्यात. तुळजाई, तू माझ्या स्वप्नात येऊन मला दृष्टांत दिलास म्हणून मी सगळ्या गावाला या संकटातून वाचवू शकले. पण या साऱ्या प्रवासात आणखी कुणीतरी माझ्या सोबतीला होतं. तिथे माझा आधार म्हणून तेच पाठीशी होते. मला त्यांचेही आभार मानायचे, पण आईला हे आवडणार नाही म्हणून मी त्यांना नंतर भेटायला जाणार आहे. कारण जर मी तिकडे गेल्याचं आईला कळलं तर ती पुन्हा माझ्यावर चिडेल. काय बोलतेस? मला काय कळलं तर मी चिडेन असं वाटतंय तुला? अगं हा
नैवेद्य मी आज नैवेद्यच नाही दाखवलं देवीला. विसरले त्याच्यावरून. ही सरबोळी कुठली. बरं चल, मी देवळातच चालली आहे देवी आईला नैवेद्य दाखवायला. तू बी चल माझ्या संग. हो चल. नाही नको, मी घरीच थांबते. घरी थांबते का ग? अगं तू देवळात जाऊन येईपर्यंत मी देवीला नैवेद्य दाखवते. अगं घरातली आणि देवळातली देवी एकच आहे की. अगं तू चाललीच ना देवळात, मग तू देवळातल्या देवीला नैवेद्य दाखव, मी घरातल्या देवीला दाखवते. हिचं काय चाललंय नक्की? देवळात जायला नको का म्हणते? माझ्यापासून परत काही लपवत तर नाहीये ना? नाही, तसं नसेल काही. यदुबाबांनी भविष्यवाणी केल्यापासनं मी उगाच जगदंबावर संशय घेत असते. बरं ठीक आहे, मी जाते, तू थांब घरीच. अव काय करताय? अगं काल या घाण्यात समधी फुलं घालून रस काढला ना, आता पुन्हा तेल काढायचं असेल तर ते साफ करायला पाहिजे. नेमका आपला बैल आजारी पडला होता. तुम्ही बी नेमका आताच आजारातून उठला होता. कसं जमलं होतं मला हे समजा? अगं म्या निस्ता नावालाच होतो, समधी मेहनत त्या मैपतीनच केली आणि त्याला जमलं नाही तर शिवा पुढे झाला आणि त्याने एकट्यानंच घाणा ओढला. काय ताकद आहे पोरामध्ये, आणि अजिबात गर्व नाही. कोणचं बी काम करायला तयार आणि स्वतःचं कौतुकही करून घेत नाही बरं का. नाही ना करत? मग उगा तुम्ही बी त्याचं कौतुक करू नका. मला तो पोरगा अजिबात आवडत नाही. कुठं तो महिपती आणि कुठं हा शिवा. महिपती कसा समद्यांना मदत करतो, समद्यांशी चांगलं बोलतो आणि बागा बोलायला ते किती गोड. अगं महिपती चांगला आहे म्हणून शिवा वाईट आहे असं असतं का? दोघं बी आपापल्या परीने चांगले असूच शकतात की. त्या दोघांमध्ये काय स्पर्धा आहे होय? तुम्ही उगा तुमच्या कथा पुराणातले ते जड जड शब्द सांगून मला गोंधळात टाकू नका. मला फक्त एवढं सांगायचं आहे का तो शिवा काय फार चांगला पोरगा नाही. खरंच किती मायाळू आहे हा पोरगा. माणसांसाठी मदतीला धावून येतोच, पण प्राणी पक्ष्यांसाठी बी काळजी आहे याला. अहो काकू तुम्ही थांबा, मी तुमच्यासाठी प्रसाद घेऊन येतो. सगळं गाव संकटातून बाहेर पडलं ना, म्हणूनच मी हा प्रसाद स्वतः बनवलाय. आणि पुढच्या 2 दिवसांमध्ये मी गावातल्या प्रत्येक घरामध्ये अन्नदानही करणार आहे. त्यासाठी चिरोरीही जमा केली आहे. अरे वा, किती छान केलाय. खरंच चव आहे बघ तुझ्या हाताला. हो काकू, मला पाककलेची विशेष आवड आहे. मला सगळं आईनेच शिकवलंय. खरंच किती गुणाचा आहेस रे तू. असं काहीच नाही जे तुला येत नाही.
आणि ही रांगोळी बी तूच काढली का काय? हो काकू, मीच काढली. किती गुणाचा आहे हा पोरगा. किती शांत, प्रेमळ आणि गोड बी किती बोलतो. अहो काकू, कसला विचार करताय? नाही, काही नाही. हे घे, हे आमच्या घरातनं आणलेला प्रसाद आहे. बर, येते हा आता. ही इथं कशी काय? मला तर म्हणली घरी थांबते, नैवेद्य दाखवते. मी देवळातच चालली आहे देवी आईला नैवेद्य दाखवायला. तू बी चल माझ्या संग. नाही, मी घरीच थांबते. तू चाललीच ना देवळात, मग तू देवळातल्या देवीला नैवेद्य दाखव. मी घरातल्या देवीला दाखवते. मग आता बाहेर कशा पायी पडली असेल? हल्ली अशीच कुठं कुठं जात असते न सांगता. मी संशय घेत होते, तो काही खोटा नाही. आज बघायलाच हवं कुठं जाते ते.